Hello everyone, welcome on Let's Study channel. Today we are going to learn the poem You Start Dying Slowly. First of all, we will see warming up from chit chat. Question number 1 is assuming A, B, C, D as speakers, ask the assigned questions in your group and discuss. We will see questions and its responses in other table. A's questions and its responses. If you do not study well, what will happen? म्हणजे जर तुम्ही चांगला अभ्यास केला नाही तर काय घडेल? रिस्पॉन्सेस आर आय विल गेट लेस मार्क्स, मला कमी गुण मिळतील. माय पेरेंट्स विल स्कोल्ड मी, माझे आई वडील मला रागावतील. आय मे फेल इन द एक्झामिनेशन, कदाचित मी परीक्षेमध्ये नापास होईल. इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज ऑर गेम्स, व्हॉट विल हॅपन? जर तुम्ही शाळेतील ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि खेळामध्ये भाग घेतला नाही तर काय होईल? आय विल लूज माय कॉन्फिडन्स, माझा आत्मविश्वास कमी होईल. आय कुड नॉट फाइंड माय गुड क्वालिटीज, माझ्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत ते मला शोधता येणार नाही. टीचर्स अँड माय फ्रेंड्स विल ट्रीट मी ॲज आयडल अँड इनॅक्टिव्ह स्टुडंट, शिक्षक आणि माझे मित्र मला आळशी विद्यार्थी म्हणून वागवतील. These questions and its responses. If you wake up late on a working day, कामाच्या दिवशी तुम्हाला उठायला उशीर झाला तर काय घडेल? मॉर्निंग चॉर्स विल गेट डिलेड, सकाळच्या कामांना उशीर होईल. आय विल बी लेट फॉर स्कूल, मला शाळेला जायला उशीर होईल. देअर विल बी इन्क्रीज इन द पॉसिबिलिटी ऑफ मिस्टेक्स, म्हणजे चुका होण्याची शक्यता वाढेल. इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड, जर तुम्ही तुमच्या मित्राकडे त्याच्या गरजेच्या वेळेला दुर्लक्ष केलं तर काय होईल? ही विल नॉट हेल्प मी इन माय नीड, माझ्या गरजेच्या वेळी तो मला मदत करणार नाही. माय फ्रेंड्स विल ब्लेम मी, माझे मित्र मला दोष देतील. आय मे लूज हिज फ्रेंडशिप, कदाचित मी त्याच्या मैत्रीला मुकेल. सीज क्वेश्चन अँड इट्स रिस्पॉन्सेस. इफ यू डू नॉट डू एक्सरसाइज रेग्युलरली, व्हॉट विल हॅपन? जर तुम्ही नियमितपणे व्यायाम केला नाही तर काय घडेल? आय विल नॉट बी फिट फिजिकली अँड मेंटली, मी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणार नाही. आय विल नॉट फील एनर्जेटिक, मला उत्साही वाटणार नाही. आय मे सफर फ्रॉम ओबेसिटी ऑर अदर डिसीजेस, कदाचित मला स्थूलता आणि इतर आजारांचा त्रास होईल. These question and its responses. If you eat too much junk food, what will happen? जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात जंक फूड खाल्लं तर काय होईल? आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी, मला स्थूलतेचा त्रास होईल. आय विल नॉट फील एनर्जेटिक, मला उत्साही वाटणार नाही. आय मे लूज माय इम्युनिटी, कदाचित माझी प्रतिकारशक्ती कमी होईल. थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ. Different criteria are given. What I can do for my nation, family, or friends. See, things I can do for my nation are keep my locality clean. मी राहतो तो परिसर स्वच्छ ठेवेन. Obey the laws, कायद्यांचं पालन करेल. Keep unity, एकता ठेवेन. Respect our national anthem, flag, symbol, etc. राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय चिन्हांचा सन्मान करेल. थिंग्स आय कॅन डू फॉर माय फॅमिली आर टेक केअर ऑफ फॅमिली मेंबर्स, कुटुंबातील सदस्यांची काळजी घेईल. कीप द हाऊस क्लीन अँड टायडी, घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवेल. रिस्पेक्ट द एल्डर्स, मोठ्यांचा आदर करेल. प्रोटेक्ट कल्चरल हेरिटेज, सांस्कृतिक वारसा जतन करेल. थिंग्स आय कॅन डू फॉर माय फ्रेंड्स, हेल्प देम इन देअर नीड, त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना मदत करेल. सपोर्ट देम इन देअर व्हेंचर्स,
त्यांच्या साहसांच्या वेळेला त्यांना आधार देईल. शेअर सम थिंग्स, त्यांच्याशी काही गोष्टी वाटून घेईल. स्टॉप देम फ्रॉम डुईंग रॉंग थिंग्स, चुकीच्या गोष्टी करण्यापासून त्यांना परावृत्त करेल. थिंग्स आय कॅन डू फॉर ओल्ड पीपल आर टेक केअर ऑफ देम, त्यांची काळजी घेईल. हेल्प देम इन देअर नीड, त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना मदत करेल. स्पेंड सम टाइम फॉर देम, त्यांच्यासाठी काही वेळ खर्च करेल. लिसन देम, त्यांचं ऐकेल. थिंग्स आय कॅन डू फॉर द नीडी, हेल्प देम इन नीड, त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना मदत करेल. अंडरस्टँड देम, त्यांना समजावून घेईल. गाईड देम, त्यांना मार्गदर्शन करेल. सपोर्ट देम, त्यांना आधार देईल. थिंग्स आय कॅन डू फॉर मायसेल्फ, स्टडी वेल, चांगला अभ्यास करेल. रिस्पेक्ट एल्डर्स, मोठ्यांचा मान राखेल. वर्क सिन्सिअरली, प्रामाणिकपणे काम करेल. फाइंड ओन ॲबिलिटीज अँड लिमिटेशन्स, स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखेन. Question number 3 from ChitChat is complete the following web and write a paragraph. Web is given relating to my wish. First wish is given, that is travel in space. Others you have to fill. I have filled here some of my wishes relating to the space. Land on the moon, visit various planets, revolve around the earth. Now we have to write a paragraph with the help of this web. I have given the title for this paragraph, that is my wish. I like to travel in space. We have learned that the earth revolves around the sun. I want to see that event in space. I want to see our earth from the moon. I am very curious about the things in the space and on the various planets. There are many questions in my mind relating to space. For example, are there aliens on any planet? How do comets look? Can I touch any star? Etc. I earnestly pray to God to fulfill my wish. I am ready to make myself mentally as well as physically eligible to go on such expedition. I want to find out, are the planets so powerful to affect the human beings so strongly, or it's just a blind belief? So in this way you have to write a paragraph on a given web. Now see the poem. You start dying slowly. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. In this poem, you means the reader, and the poet suggests the reader to do various things in if clause. And if we do not do those things, the result would be that we start dying slowly or we start losing the future happiness. If you do not do these things, traveling, reading, listening to the sounds of life, and appreciating yourself, you start losing hope of a happy future. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. In this stanza, the poet wants to tell us to behave with self-respect as well as you have to accept others' help. Otherwise, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. According to the poet, if you become a slave of your habits, or
do same things every day, you start dying slowly. If you do not wear different colors or if you do not speak to the strangers, you start dying slowly. पहिल्या कडव्यामध्ये कवीला हे सांगायचं आहे की जर तुम्ही प्रवास केला नाही, वाचन केले नाही, जीवनाचे आवाज ऐकले नाहीत, स्वतःची प्रशंसा केली नाही, तर तुम्ही भविष्यातील आनंदाला मुकाल. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी सांगतो आहे, जेव्हा तुम्ही तुमचा स्वाभिमान मारता, जेव्हा तुम्ही इतरांना तुम्हाला मदत करू देत नाही, तेव्हा तुम्ही भविष्यातील आनंदाला मुकता. तिसऱ्या कडव्यामध्ये कवी सांगतात, जेव्हा तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनाल, दररोज त्याच त्या रस्त्यावरून चालाल किंवा त्याच त्या गोष्टी कराल, जर तुम्ही तुमचा नित्यक्रम बदलला नाही, जर तुम्ही वेगवेगळे रंग परिधान केले नाही आणि माहीत नसलेल्यांशी बोलला नाही, तर तुम्ही भविष्यातील आनंदाला मुकाल. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. Turbulent means unsteady. Here poet tells that if you avoid to feel strong feelings and unsteady emotions which make your eyes glitter and increases your heartbeats, then you start dying slowly. म्हणजे जर तुम्ही तुमच्या उत्कट इच्छा आणि अनावर भावना जाणून घेणे टाळले, ज्या तुमच्या डोळ्यांना चमक देतात आणि हृदयाची स्पंदने वाढवतात, तर तुम्ही भविष्यातील आनंदाला मुकाल. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. In the last stanza, the poet warns us that if we do not change our life when we are not satisfied with our job or love, we start dying slowly. We also start dying slowly if we do not take a risk for something what is safe, if we do not go after a dream, or if we do not allow ourselves to not to follow a sensible advice at least once in our life, then also we start dying slowly. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या कामाबाबत, प्रेमाबाबत समाधानी नसता आणि तरी तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल आणत नसाल, खात्रीशीर नसलेल्या सुरक्षिततेसाठी तुम्ही जर धोका पत्करत नसाल, जर तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत नसाल, जर तुम्ही स्वतःला आयुष्यात एकदा का होईना समंजसपणाच्या सल्ल्यापासून दूर जाण्याची परवानगी देत नसाल, तर तुम्ही भविष्यातील आनंदाला मुकाल. Now see the appreciation of the poem. Title is You Start Dying Slowly. Poet is Pablo Neruda. Rhyme scheme. There is no any rhyme scheme of this poem. It is a free verse. Figure of speech. Apostrophe, repetition, antithesis, figure of speech are used in this poem. Theme or central idea. Central idea of this poem is that we have to live our life actively. For that, we have to travel, accept challenges, take various experiences, enrich knowledge, and feel emotions. This will make our life more interesting. If we live our life as it is, it may be safe but can't satisfy you or can't make you happy. If we live such life, we start dying slowly instead of living fully satisfied life. Thank you for watching the video.